नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो आणि व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण हा व्हिडिओ इनफ आहे तुम्हाला फिजिक्समध्ये 70 पैकी 70 आणून देण्यासाठी बाळांनो. अशा गोष्टी सांगणारे, अशी स्ट्रॅटेजी सांगणारे, असे प्रश्न सांगणारे, असे सेक्शन वाईज क्वेश्चन सांगणारे जे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आणि त्यामागचं रिझन सुद्धा सांगेल मी की हे प्रश्न काय येणार आहे. ठीक आहे, कारण भरपूर विद्यार्थी कॉमेंट सेक्शन मध्ये विचारतात की हा व्हिडिओ ये प्रश्न येणार आहेत की नाही येणार आहेत, याचं काय कन्फर्मेशन आहे. सगळ्या गोष्टींना आज मी क्लिअर करणार आहे. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा बाळांनो, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जसे तुमचे 3000 लाईक्स होतील बाळांनो, यानंतर फिजिक्सचा व्हिडिओ नाही येणार, पण जसे तुमचे 3000 लाईक्स होतील, उद्या जसा तुमचा फिजिक्सचा पेपर संपेल लगेच तुमचा 4 वाजता एक केमिस्ट्रीचा व्हिडिओ येईल बाळांनो, ज्याच्यात सगळे लीक प्रश्न मी तुम्हाला सांगेल. फक्त तुम्हाला या व्हिडिओला 3000 लाईक्स कंप्लीट करून द्यायचे. जर 3000 लाईक्स कंप्लीट नाही झाले मी व्हिडिओ टाकणार नाही बाळांनो, कारण तेवढा इनपुट तुमच्याकडून पण मला भेटायला पाहिजे. ठीक आहे, आज आपण एचएससी बोर्डात 2026 चा फिजिक्सचा पेपर बघणार आहोत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर मृणाल देशमुख होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण 1 लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, आणि सबस्क्राईब या पर्पजने करा ना बाळांनो, नेक्स्ट सगळे जे पेपर लीक येणार आहेत, नेक्स्ट सीईटीचे व्हिडिओ येणार आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. 12वी बोर्डाचा कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून लगेच जॉईन करा. बघूया फिजिक्सच्या पेपर लीक वरती मी तुम्हाला थोड्या गोष्टी सांगू इच्छितो. ठीक आहे, पहिली गोष्ट, पेपर लीक म्हणजे काय? हे प्रश्न बोर्डाने सांगितलेत का बाळांनो, का कुठून समजून गेलेले की हे येणार आहेत? नाही बाळांनो, अशी काही गोष्ट नसते. एक क्लॅरिटी मी तुम्हाला देऊन देतो. पेपर लीक म्हणजे बाळांनो मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असतात. काय असतात हे? मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, आता हे पेपर लीक का सांगण्याचा प्रयत्न असतो? कारण हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात आणि हे प्रश्न तुम्ही सगळ्यात आधी करावे. म्हणून तुम्ही युट्यूबवरती सगळीकडे बघत असणार की पेपर लीक किंवा हेच प्रश्न येणार, शुअर शॉर्ट, अशा खूप भरपूर गोष्टी बघत असणार. कारण सगळ्या टीचरांचा एकच प्रयत्न असतो की लास्ट मोमेंटला तुम्हाला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन द्यावे, जेणेकरून तुमचा स्कोर चांगला व्हावा. ठीक आहे, दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो बाळांनो, हे प्रश्न कुठून आणलेले असतात रे बाळांनो? हेच प्रश्न येतात. आता तुम्ही इंग्लिशमध्ये बघणार, ज्या पोएम सांगितलं त्याच आल्या, जे ऍप्रिशिएशन सांगितलं तेच आलं, जे नॉवेलचे प्रश्न सांगितले तेच आले, मराठीमध्ये ज्या पोएम सांगितल्या त्याच आल्या. ठीक आहे, निबंध जो सांगितला तोच आला. ठीक आहे, हिंदीमध्ये सुद्धा जे गद्य सांगितलं, जे पद्य सांगितलं तेच आलं. का रे बाळांनो? तेच प्रश्न का आले? कारण ते मोस्ट रिपीटेड प्रश्न होते बाळांनो. जे प्रश्न सांगितले ते 7 ते 8 वेळा विचारले होते बोर्डाने, आणि बोर्ड जर त्या प्रश्नांना रिपीट करतंय बाळांनो दरवेळेस, तर यावेळेस सुद्धा रिपीट करेल. सिंपल अनालॉजी असते बाळांनो. आणि हे फिजिक्सच्या व्हिडिओजमध्ये पण, सगळ्या व्हिडिओजमध्ये जे प्रश्न सांगितलेत बाळांनो ते मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आतापर्यंत बोर्डाने त्यांना सगळ्यात जास्त विचारले, म्हणून ते प्रश्न सांगितले. अशी काही गोष्ट नसते की कुठून माहीत पडून जातात प्रश्न. बोर्डाचा पेपर कधीच कोणालाच माहीत पडत नाही, या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यावी लागेल बाळांनो. ठीक आहे, भरपूर विद्यार्थी विचारतात जर सर हे प्रश्न नाही आले तर आम्ही काय करायचं? बाळांनो, तुम्ही 2 वर्ष अभ्यास केलेला आहे ना, 2 वर्ष अभ्यास केला आहे. शेवटच्या क्षणी जर हे प्रश्न मी तुम्हाला देतो तर हे प्रश्न तुमचे बेस्ट रिव्हिजनसाठी असतात, की हे शेवटच्या क्षणी तुम्हाला हेच प्रश्न सोडवायचे असतात, जेणेकरून तुमचा स्कोर वाढू शकतो बाळांनो. ठीक आहे, या गोष्टीची नोंद घ्या. कारण भरपूर विद्यार्थी मला काल कॉमेंट सेक्शन मध्ये विचारत होते, सर हे क्वेश्चन 100% येतील का? 100% तर नाही सांगू शकत बाळांनो, पण सगळ्यात जास्त चान्सेस आहेत येण्याचे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. कारण एक प्रश्न 7 ते 8 वेळा विचारला गेलेला आहे. मला एक गोष्ट सांगा बाळांनो, मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. एक प्रश्न आहे बाळांनो जो 0 वेळा विचारला गेलेला आहे, आणि एक प्रश्न आहे जो 7 ते 8 वेळा विचारला गेलेला आहे. 2026 मध्ये कोणत्या प्रश्न येण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बाळांनो? ऑब्व्हियसली हा प्रश्न येण्याची चान्सेस आहेत. मग शेवटच्या 2 वर्षात जर तुम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे फिजिक्सचा, शेवटच्या क्षणी तुम्हाला या प्रश्नांना करायचंय का या प्रश्नांना करायचंय? ऑब्व्हियसली या प्रश्नांना करायचंय. म्हणून मी दररोज जे पेपर लीक व्हिडिओ बनवतो बाळांनो, ते या प्रश्नांसाठी असतं, जेणेकरून माझा कोणताच विद्यार्थी हे प्रश्न न सोडवता हे प्रश्न सोडवेल, जेणेकरून त्याची रिव्हिजन बेस्ट होईल, जेणेकरून त्याला पेपर सोपा जाईल. पण भरपूर विद्यार्थी निगेटिव्ह मध्ये घेताय की सर नाही आले तर आम्ही तुमच्यावर विश्वास कसं काय ठेवायचा? बाळांनो, तुम्ही फक्त फिजिक्सच्या पेपरवरून नका विश्वास ठेवू. इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्ही प्रूफ बघितलं, मराठीच्या पेपरमध्ये प्रूफ बघितलं, हिंदीच्या पेपरमध्ये प्रूफ बघितलं, है ना? मी असं म्हणतो का फिजिक्सचा पूर्ण पेपर इथूनच येणार आहे? नाही. असं म्हटलं होतं का इंग्लिशचा पेपर पूर्ण इथून येणार आहे? नाही. पण भरपूर प्रश्न आले, सिमिलर आले. तसंच मी फिजिक्समध्ये पण सांगतो, भरपूर टॉपिक सिमिलर येऊ शकतात, भरपूर प्रश्न सिमिलर येऊ शकतात. प्लीज या गोष्टींची नोंद घ्या बाळांनो. मला 5-6 निगेटिव्ह कॉमेंट्स दिसले होते, म्हणून मला या विषयावरती बोलावं असं वाटलं. ठीक आहे, प्लीज तुम्हाला जर वाटत आहे मी तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करतोय तर माझ्या चॅनलवर थांबा बाळांनो, अदरवाईज काही हरकत नाही. ठीक आहे, मी माझ्याकडे 100 विद्यार्थी राहिले, मी त्यांना 100 विद्यार्थ्यांना सगळ्या बोर्डच्या पेपरसाठी गाईड करेल, मी त्यांना पूर्ण एमएसटी सीईटी साठी गाईड करेल, मी त्यांना पूर्ण कॉलेजपर्यंत पोहोचवण्यासाठी गाईड करेल. मला नाही फरक पडत बाळांनो व्ह्यूजसाठी. आणि जे माझ्या सोबत असतील त्यांनी प्लीज कॉमेंट करा की सर आम्ही तुमच्या सोबत आहेत. त्यांनी प्लीज लाईक करा या व्हिडिओला. जसे या व्हिडिओची 3000 लाईक्स होतील मला समजून जाईल तुम्ही माझ्या सोबत आहेत बाळांनो. ठीक आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवतात, है ना? मी
तुमच्या भल्यासाठी या सगळ्या गोष्टी करतोय बाळांनो. याच्यामध्ये मला इन रिटर्न काहीच नाही भेटत. या गोष्टीची तुम्हाला नोंद असायला पाहिजे, कारण 3-4 कॉमेंट्स मी बघितल्या, मला वाईट वाटलं है ना. हे सगळे जे प्रश्न सांगतो बाळांना ते एक अनालिसिस असते. असं कोणीच ना युट्यूबवरती तुम्हाला 100 व्हिडिओज बघतात तुम्ही पेपर लीकचे. असं आहे का बाळांनो की त्यांना पेपर समजून गेलेला असतो? नाही, हे एक अनालिसिस असते की जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न सांगितले पाहिजे शेवटच्या क्षणी. चला आता आपण या व्हिडिओमध्ये अजून काही गोष्टी कव्हर करणार आहेत. सॉरी मला थोडासा टाइम घेतला मी तुमचा, बट ठीक आहे. या गोष्टींना आपण क्लिअर करणं गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे, चला आता आपण फिजिक्स वरती जाऊया, पेपर लीक वरती. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, फिजिक्सचे किती 16 चॅप्टर आहेत बाळांनो, बरोबर. 16च्या 16 चॅप्टर एका दिवसात होणं शक्य आहे का? नाही शक्य बाळांनो. फिजिक्स एक टफेस्ट सब्जेक्ट आहे बाळांनो. या गोष्टीला मी टीचर असून मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे, पण मी ऍक्सेप्ट करतो या गोष्टीला की फिजिक्स सगळ्यात डिफिकल्ट सब्जेक्ट आहे. का डिफिकल्ट आहे बाळांनो? मागच्या 10 वर्षामध्ये 8 वेळा फिजिक्स टफ आलेला आहे बाळांनो, है ना. मी असं नाही म्हणत उद्याचा पेपर टफ येणार आहे, पण आपल्याला रेडी राहायचंय उद्याच्या पेपरसाठी, है ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता 16 चॅप्टर पैकी 16च्या 16 चॅप्टर करायला जाणार काहीच होणार नाही. माझं काय म्हणणं आहे, मी तुम्हाला 7 ते 8 चॅप्टर असे देतो बाळांनो ज्याच्यातून सगळ्यात जास्त बोर्ड स्वतः प्रश्न विचारणार. हे स्वतः बोर्डाने सांगितलंय, बोर्डाने कन्फर्म केलंय, माझ्या मनाने नाही सांगत आहे. जर हे 7 आणि 8 चॅप्टर तुम्ही सगळ्यात आधी केले, त्याचे जे येणारे प्रश्न आहेत ते सगळ्यात आधी केले, तर तुमचे मार्क्स वाढतील का नाही बाळांनो? स्वतः तुम्ही सांगा मला, है ना. तर एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, आता अजून एक अनॉलॉजी तुम्हाला सांगायची. 16 चॅप्टर तुम्हाला किती मार्क देतात बाळांनो? 70 मार्क देतात, बरोबर. मी तुम्हाला काय सांगतोय, 8 चॅप्टर जरी केले ना तुमचे 60 मार्क येणार आहेत, किंवा तुमचे 55 ते 60 मार्क येतील. ठीक आहे, मी मॅक्स 60 मार्क कन्सिडर करतो. आता तुम्ही म्हणणार मग काय ते 8 चॅप्टर फक्त उरलेले 8 चॅप्टर फक्त 10 मार्काला येतात, अशी काही गोष्ट असते बाळांनो. हे जे 16 चॅप्टर असतात ते 70 मार्काला नाही येत, ते किती मार्काला येतात? 98 मार्काला येतात बाळांनो, है ना. मार्क्स विथ ऑप्शन. तर 98 पैकी फक्त तुम्हाला 60 मार्क पाहिजे. हे 60 जरी भेटले आणि 30 तुमचे इंटरनलचे भेटले बाळांनो, तुमचे 90 मार्क झाले बाळांनो. तर 90 टक्केवारी तुमची एका दिवसात फिक्स होते. आता हे 8 कोणत्या चॅप्टर बद्दल बोलतोय मी? ज्या विद्यार्थ्यांना टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करायचं असेल ते एनरोल करू शकतात. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. ठीक आहे, जास्त बोलणार नाही मी त्याच्यावर. आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या सगळ्या चॅप्टरचे क्वेश्चन पण सांगतोय. मला टाइम द्या, आजचा व्हिडिओ मोठा होणार आहे, मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो. रोटेशनल मोशन, ठीक आहे, केटीजी, थर्मोडायनामिक्स, ठीक आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, त्यानंतर तुमचं वेव्ह ऑप्टिक्स, त्यानंतर तुमचं EMI, त्यानंतर तुमचं करंट, त्यानंतर तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स. हे 8 चॅप्टर जर केले बाळांना तुमचे 60 मार्क येणार आहेत फिजिक्समध्ये. किती? 60 प्लस 30 तुमचे इंटरनलचे झाले 90. आता तुम्ही म्हणणार सर 8 चॅप्टर 60 मार्क येऊच शकत नाही सर. बाळांना तुम्ही एकदा वेटेज बघा, ठीक आहे, सगळ्या गोष्टींचा तुम्ही स्वतः बघा. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, 70 पैकी 60 मार्काला 8 चॅप्टर नाही येत बाळांनो. 98 पैकी 60 मार्काला 8 चॅप्टर येतात. ठीक आहे, तर इझिली पॉसिबल आहे. तर ठीक आहे, आता या 8 चॅप्टर बघितले, या 8 चॅप्टरचे कोणते प्रश्न सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, आता हा क्वेश्चन नका विचारू की हेच प्रश्न येणार आहेत कसं. जे प्रश्न सांगतोय ते 9 ते 10 वेळा विचारले गेलेले आहेत, म्हणजे ते सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, मी सांगतो 100% हा पेपर लीक आहे, कारण ते सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, चला रोटेशनल मध्ये मी तुम्हाला 3 प्रश्न सांगतोय. मोमेंट ऑफ इनर्शियावरती एक प्रश्न पक्का आहे, सगळ्या गोष्टींच्या मोमेंट ऑफ इनर्शिया लर्न पाहिजे, रेडियस ऑफ गायरेशन लर्न पाहिजे. दुसरा प्रश्न तुमचा कोनिकल पेंडुलमचा एक प्रश्न येईल बाळांनो, कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन करून ठेवा. ठीक आहे, तिसरा प्रश्न आहे बाळांनो तुमचा कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन बाळांनो करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, हे 3 प्रश्न बाळांनो 8 ते 9 वेळा रिपीट झालेले आहेत, म्हणून सांगतोय हे प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, कुठून पेपर समजलाय मला, कुठून प्रश्न समजले नाही, हे प्रश्न सगळ्यात जास्त रिपीट झालेत म्हणून पेपर लीक आहे, म्हणून हे प्रश्न सांगतोय की हे प्रश्न येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. दुसरा आहे केटीजी मध्ये 3 क्वेश्चन सांगितले मी तुम्हाला. कोणता? फेरिस ब्लॅक बॉडी, 100% प्रश्न. ठीक आहे, सगळ्यात जास्त रिपीट झालेला आहे. दुसरा प्रश्न डिग्री ऑफ फ्रीडम, कोणता? डिग्री ऑफ फ्रीडम. तिसरा प्रश्न आहे बाळांनो तुमचा मेयर्स रिलेशन. चौथा एक प्रश्न लिहून घ्या, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक लॉ, कोणता एक लॉ विचारतील, दॅट्स इट. त्यानंतर टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये ज्यांना एनरोल करायचं असेल नक्कीच एनरोल करू शकतात. ठीक आहे, थर्मोडायनामिक्स मधून एक प्रश्न तुमचा थर्मो प्रोसेसेस वरती फिक्स आहे बाळांनो. कोणत्या असतात? एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा थर्मो लॉज वरती फिक्स आहे. त्यानंतर एक क्वेश्चन तुमचा सिस्टम अँड सराउंडिंग वरती फिक्स आहे. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा वर्क डन वरती फिक्स आहे बाळांनो, वर्क डनचं न्यूमेरिकल एक फिक्स येणार आहे. थर्मोडायनामिक्स झालं. त्यानंतर फ्लुइड्स मध्ये कोणता प्रश्न आहे बाळांनो? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्यानंतर कोणता प्रश्न आहे बाळांनो? बर्नॉलीज इक्वेशन पण विचारू शकतात, बर्नॉलीज प्रिन्सिपल पण विचारू शकतात. ठीक आहे, त्यानंतर कोणता आहे फ्लुइड्समध्ये बाळांनो? फ्लुइड्समध्ये कोणता प्रश्न असतो जो सगळ्यात जास्त विचारला गेला? कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचे युनिट डायमेन्शन तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर एक प्रश्न आहे बाळांनो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय? अँगल ऑफ
कॉन्टॅक्ट. ठीक आहे, दॅट्स इट. एवढंच. आणि 5वा प्रश्न लिहून घ्या, सरफेस फिल्म. काय येणार आहे? सरफेस फिल्म. ठीक आहे. त्यानंतर 6वं वे ऑप्टिक्स. वे ऑप्टिक्स मधून काय प्रश्न येईल बाळांनो? 3 प्रश्न मी तुम्हाला सांगतो जे 100% येतील. ठीक आहे, कारण सगळ्यात जास्त रिपीटेड आहेत. ठीक आहे, प्रत्येक गोष्टी चॅनल. आता एक विद्यार्थ्याचा कॉमेंट बघितला, सर बघून बघून सांगितलं. बाळांनो जर असेच टॉपिक सांगायचे, हे पण येईल, ते पण येईल, ते पण येईल, मला पुस्तकात लिहायची गरज नाही बाळांनो, है ना. 10 वर्षापासून शिकवतोय, पण जे येणार आहेत त्यांची एक्सपेक्टेड क्वेश्चनची लिस्ट बनवलेली असते बाळांनो, अनालिसिस केली जाते. खूप राग आला होता मला काल या कॉमेंटवरती. ठीक आहे, की सर बघून बघून सांगतात. ठीक आहे, चला याच्यावर एक फ्रॉन ऑफर डिफ्रॅक्शन वरती एक प्रश्न पक्का आहे बाळांनो. फ्रॉन ऑफर डिफ्रॅक्शन लिहून घ्या. इथं रायटिंग स्क्रीनवरती लिहितो म्हणून व्यवस्थित येत नाही, पण तुम्हाला लिहून घ्यायचं. फ्रॉन ऑफर डिफ्रॅक्शन वरती यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वरती एक क्वेश्चन पक्का आहे बाळांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम मध्ये शोविंग मॅक्झिमम आणि मिनिमम डेन्सिटी वाला प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न बाळांनो इथे ह्युजेन्स प्रिन्सिपल. त्यानंतर एक प्रश्न बाळांनो इथं वेव्हलेंथ, अँप्लिट्यूड, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी. चारपैकी काही पण तुम्हाला कोणती पण डेफिनेशन विचारू शकतात किंवा कोणतेही न्यूमेरिकल विचारू शकतात. अँप्लिट्यूड देऊन देतील, टाइम पिरियड काढायचा असेल, टाइम पिरियड देऊन देतील, फ्रिक्वेन्सी काढायचं असेल. झाला वेव्ह ऑप्टिक्स. त्यानंतर ईएमआय मधून एक प्रश्न पक्का बाळांनो ट्रान्सफॉर्मरचा. याच्यावरती काय म्हणतो आपण, ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग, लेबलिंग, डायग्राम, कन्स्ट्रक्शन, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतील. ठीक आहे, त्यानंतर ईएमआय मधून प्रश्न येईल बाळांनो ईडीज करंट वरती. कशावरती? ईडीज करंट वरती. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो लेन्झ लॉ वरती. कशावरती? लेन्झ लॉ वरती. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो फॅराडेज लॉ वरती. कशावरती? फॅराडेज लॉ वरती. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक मधून एक प्रश्न येईल बाळांनो पॅरलल प्लेट कॅपॅसिटर वरती. दुसरा प्रश्न येईल बाळांनो तुमचा डायइलेक्ट्रिक्स वरती. तिसरा प्रश्न येईल बाळांनो तुमचा व्हॅन डी ग्राफ जनरेटर वरती. चौथा प्रश्न येईल बाळांनो तुमचा प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, नेक्स्ट करंट वरती तुमचे प्रश्न कुठून येणार बाळांनो? करंट वरती एक प्रश्न तुमचा पोटेन्शियल ग्रेडियंटचं मिनिंग माहित पाहिजे, पोटेन्शियल ग्रेडियंटचं युनिट माहित पाहिजे, पोटेन्शियल ग्रेडियंटचं डायमेन्शन माहित पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न बाळांनो तुमचा क्रिचॉफ्स लॉ 2 असतात बाळांनो, करंट आणि व्होल्टेज कोणताही विचारू शकतात, आय किंवा व्ही. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न येईल तुमचा युजेस ऑफ पोटेन्शिओमीटर, फिक्स प्रश्न बाळांनो 100%. ठीक आहे, त्यानंतर चौथा प्रश्न बाळांनो व्होल्ट मीटर आणि अॅमीटरचा डिफरन्स. आणि बस हे 4 करून सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. सगळ्यात जास्त 9 ते 10 वेळा हे प्रश्न रिपीट झालेले आहेत, म्हणून येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, ट्रस्ट मी बाळांनो एवढं केल्याने तुमचे 90% पर्यंत पोहोचू शकतात जर तुम्ही एवढे 8 चॅप्टर व्यवस्थित केले, याच्यामधले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते व्यवस्थित केले तर. आता अजून एक गोष्टकडे मला तुमचं लक्ष घालवायचं आहे बाळांनो. पेपर पॅटर्न मध्ये बघा बाळांनो, हे सगळ्यात जास्त जे आता हे तर अप्रॉक्स पेपर पॅटर्न आहे, तरी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक चॅप्टरचे 7 प्रश्न विचारलेले आहेत. रोटेशन, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, केटीजी, थर्मोडायनामिक्स, वेव्ह ऑप्टिक्स, ईएमआय. हे चॅप्टर मी तुम्हाला काय सांगितले बाळांनो, हे नॉन स्किपेबल आहेत. या तुम्हाला सगळ्यात जास्त याच्यातून प्रश्न विचारले जाणार आहेत, याच्यापेक्षा जास्तच विचारले जातील. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टर मधून तुम्ही असं कन्सिडर करा 9 ते 10 मार्काला प्रश्न पक्का आहे ना. म्हणजे तुमच्या 55 ते 60 मार्क या चॅप्टर मधून आहेत. ठीक आहे, दुसरी गोष्ट, आता मी तुम्हाला सेक्शन वाईज चॅप्टर वाईज क्वेश्चन सांगितले. आता मला तुम्हाला थोडंसं इकडं पण घेऊन जायचंय, सेक्शन वाईज पण घेऊन जायचंय, पण त्याआधी मला काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. ठीक आहे, हा तुमच्या परीक्षेमध्ये एक गोष्ट नोट ठेवा बाळांनो. आता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताय क्वेश्चन जे न्यूमेरिकल आहेत बाळांनो, ते फक्त 3 मार्काचे आणि 2 मार्काचे न्यूमेरिकल प्रॅक्टिस करा बाळांनो. बाकी इथं फक्त 2 न्यूमेरिकल येतात आणि इथं 3 न्यूमेरिकल येणार आहेत. यांना जास्त लक्ष द्यायची गरज नाही, इकडून तिकडून समजून जातात कुठून ना कुठून. ठीक आहे, आता मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहेत गोष्टी है ना, पेपर सेंटरला कशा असतात. बी मधलं जे न्यूमेरिकल आहे बाळांनो, ते तुमचं 2 मार्काला येणार, ते तुम्हाला सॉल्व्ह करता यावं. ठीक आहे, कारण 5 न्यूमेरिकल येणार आहेत आणि सी मध्ये पण 5 न्यूमेरिकल येणार आहेत. जर आता तुम्ही न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करताय तर सगळ्यात जास्त प्रॅक्टिस 2 मार्क आणि 3 मार्काच्या न्यूमेरिकलवरती करायची, कारण तिथं सगळ्यात जास्त न्यूमेरिकल येणार आहेत. ठीक आहे, 4 मार्काला तिथं थिअरी येऊन लागते बाळांनो, जास्त न्यूमेरिकल येत नाही. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन येऊन जातं, वर्किंग येऊन जातं, या सगळ्या गोष्टी येऊन लागतात सेक्शन डी मध्ये, पण सेक्शन बी आणि सी मध्ये या सगळ्या गोष्टी येत नाही, म्हणून तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे न्यूमेरिकलवरती. चला, आता मी तुम्हाला अजून एक गोष्टीकडे घेऊन जातो, सेक्शन ए. सेक्शन ए मध्ये फिक्स क्वेश्चन कोणते आहेत त्याच्यावरती थोडंसं लक्ष तुम्हाला तुमचं केंद्रित करायचंय, कारण सेक्शन ए मध्ये जे पण तुम्हाला हे प्रश्न सांगतोय ते 9 ते 10 वेळा विचारले गेलेले आहेत. लीक प्रश्न आहेत, म्हणजे कोणी सांगितलंय असं नाही. ठीक आहे, चला सेक्शन ए बद्दल बोलूया बाळांनो आता. ठीक आहे, सेक्शन ए बद्दल बोलूया. जस्ट अ सेकंड, मला सेक्शन ए च्या नोट्स माझ्या ओपन करू द्या. ठीक आहे, कारण
काल रात्री परत बसलो होतो मी 1.5 ते 2 तास अनालिसिस केलेली या सगळ्या गोष्टींची. ठीक आहे. सेक्शन ए मध्ये बाळांनो, सेक्शन ए मध्ये 2-3च प्रश्न सांगतो जे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. मोमेंट ऑफ इनर्शियाचा, सगळ्या गोष्टींचा मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन माहित पाहिजे बाळांनो. त्यानंतर बाळांनो थर्मो प्रोसेसेस सगळ्या तुमच्या माहित पाहिजे. ठीक आहे. एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक सगळ्यात तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर बाळांनो कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं डेफिनेशन युनिट सगळ्या गोष्टी माहित पाहिजे बाळांनो तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो पोटेन्शियल ग्रेडियंटच्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला. पोटेन्शियल ग्रेडियंटचे युनिट, डायमेन्शन सगळ्या गोष्टी. ठीक आहे. हा झाला बाळांनो, हे 4 प्रश्न सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहेत सेक्शन ए मध्ये बाळांनो, सेक्शन एच्या एमसीक्यू मध्ये. आता वळूया आपण सेक्शन बीच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सर येतात. त्याच्यामध्ये एक प्रश्न पक्का आहे बाळांनो थर्मो लॉज वरती. कशावरती? थर्मो लॉज वरती. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा ऑसिलेशन वरती. ऑसिलेशन मध्ये टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, त्यानंतर तुमचा अँप्लिट्यूड, वेवलेंथ कशावरती पण एक प्रश्न येऊ शकतो बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा क्रिचॉफ्स लॉ वरती. ठीक आहे. व्होल्टेज किंवा करंट, तुम्हाला परत बोललो मी तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वरती. कशावरती? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वरती. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा सॉलिनॉइड वरती. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा सरफेस फिल्म वरती. ठीक आहे. आणि एक प्रश्न तुमचा पक्का आहे बाळांनो जस्ट अ सेकंड, पोटेन्शियल ग्रेडियंट वरती. अजून एक सांगायचं आहे. ठीक आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट वरती. आणि एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा झेनॉर डायोड वरती. कशावरती? जस्ट अ सेकंड, झेनॉर डायोड वरती. ठीक आहे. झेनॉर डायोड कशामध्ये बाळांनो, त्याचं तुम्हाला बेसिकली सिम्बॉल माहित पाहिजे सेमीकंडक्टरचा. ठीक आहे. दॅट्स इट. एवढं झालं तुमचा सेक्शन बी मध्ये मॅक्सिमम रिपीटेड क्वेश्चन इथूनच येतील बाळांनो, कारण हे सगळे प्रश्न 9 ते 10 वेळा रिपीट झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजून परत सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं असेल टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, ते अजून सुद्धा करू शकतात. सेक्शन बी, सेक्शन बी मध्ये काय असणार आहेत बाळांनो प्रश्न? चला फास्ट मी कव्हर करतोय. ठीक आहे. जेणेकरून आपल्या सगळ्याच गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे. व्हिडिओ मोठा होणार आहे, मान्य करतोय मी. ठीक आहे. पण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. सेक्शन बी मध्ये बाळांनो प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, फिक्स क्वेश्चन बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न बाळांनो तुमचा पीव्ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची असेल, कशाची? तुम्हाला रिव्हर्सिबल प्रोसेसची, इरिव्हर्सिबल प्रोसेसची. ठीक आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह वर्कची, निगेटिव्ह वर्कची. ठीक आहे. त्यात या 4 पैकी एक कोणती तरी डायग्राम तुम्हाला काढावी लागेल. त्यानंतर एक प्रश्न बाळांनो तुमचा डिफाईन इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. डिफाईन इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. हे 3 प्रश्न झाले बाळांनो. चौथा प्रश्न बाळांनो तुमचा बोहर मॉडेलवरती. बोहरचं तुम्हाला पॉच्युलेट विचारतील. ठीक आहे. किंवा बोहरचे तुम्हाला लिमिटेशन विचारतील. पॉच्युलेट 3 वेळा आलेला आहे, लिमिटेशन 4 वेळा आलेला आहे, म्हणून मी दोघं इन्क्लूड करून दिले. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो फुल वेव्ह रेक्टिफायरचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला करून ठेवायचे. फुल वेव्ह रेक्टिफायर तुमचा सेमी कंडक्टरचा प्रश्न आहे, हमखास येईल बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा EMI मधून एक प्रश्न तुमचा पक्का आहे, सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स. एक तर त्यांचा डिफरन्स येईल, एक तर दोघांच्या डेफिनेशन लिहायचे असतील. ठीक आहे. आणि एक प्रश्न बाळांनो तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम वरती. कशावरती? डिग्री ऑफ फ्रीडम वरती फिक्स आहे. ठीक आहे. हे प्रश्न झाले बाळांनो जे सेक्शन बी मध्ये हमखास येतील, कारण सगळ्यात जास्त रिपीट झालेले आहेत. ठीक आहे. आता वळूया सेक्शन सी वरती बाळांनो. ठीक आहे. सेक्शन सी मध्ये कोणते प्रश्न येतील जे हमखास रिपीट झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्न पक्का आहे बाळांनो रोटेशन वरती, एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. हा प्रश्न पक्का आहे. त्यानंतर बर्नौलीज इक्वेशन तुम्हाला लिहायचं असेल विथ बर्नौलीज प्रिन्सिपल. ठीक आहे. डिराईव्ह करायचं असेल बर्नौलीज इक्वेशन आणि बर्नौलीज प्रिन्सिपल तुम्हाला लिहायचं असेल बाळांनो. ठीक आहे. एक प्रश्न बाळांनो तुमचा एसी मधून येईल. ठीक आहे. इंडक्टिव्ह रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रेझिस्टन्स वरती. एक तर डिफरन्स विचारतील, एक तर तुम्हाला नोट लिहायची असेल. ठीक आहे. एक प्रश्न बाळांनो तुमचा EMI मधून येईल. ठीक आहे. कशावरती? ईडीज करंट वरती. ठीक आहे. त्यानंतर तुमचा एक प्रश्न बाळांनो PNP आणि NPN ट्रान्झिस्टर वरती येईल. कुठून? सेमीकंडक्टर मधून. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा व्हॅन डी ग्राफ जनरेटरचे प्रिन्सिपल. जस्ट अ सेकंड, प्रिन्सिपल्स. ठीक आहे. कुठून येणार आहे हा प्रश्न तुमचा? इलेक्ट्रोस्टॅटिक मधून. ठीक आहे. हे झाले तुमचे सेक्शन सी चे प्रश्न बाळांनो. आता सेक्शन डी बद्दल जर बोलायला झालं बाळांनो, सेक्शन डी मध्ये माझा फेवरेट प्रश्न फेरीज ब्लॅक बॉडी. एक प्रश्न पक्का आहे, डायग्राम वर्किंग कन्स्ट्रक्शन लेबलिंग. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न बाळांनो ट्रान्सफॉर्मरचा डायग्राम वर्किंग कन्स्ट्रक्शन लेबलिंग. ट्रान्सफॉर्मर तुम्हाला EMI मध्ये भेटेल, FBB फेरीज ब्लॅक बॉडी तुम्हाला KTG मध्ये भेटेल. ठीक आहे. दॅट्स इट. त्यानंतर तुमचा एक प्रश्न असेल बाळांनो इथं कोनिकल पेंडुलमचा. ठीक आहे. कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन.
ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा पॅरलल ऍक्सिस परपेंडिक्युलर ऍक्सिसचं एक्सप्लेनेशन, ठीक आहे, रोटेशन मधून. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा जस्ट अ सेकंड फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन वरती. कशावरती? फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन वरती पूर्ण तुम्हाला डायग्राम वर्किंग सगळ्या गोष्टी तिथं एक्सप्लेन करायच्या असेल. ठीक आहे. आणि नेक्स्ट प्रश्न असेल बाळांनो तुमचा डी ब्रॉगली हायपोथेसिस वरती. कशावरती? डी ब्रॉगली हायपोथेसिस वरती. हे झालं तुमचं सेक्शन वाईज सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आपण. ठीक आहे. चॅप्टर वाईज सगळ्या गोष्टी कव्हर केल्या, सेक्शन वाईज सगळ्या गोष्टी कव्हर केल्या. आता याच्यामधून सगळ्यात जास्त चान्सेस आहेत हे प्रश्न येण्याचे. का? कारण 9 ते 10 वेळा हे प्रश्न विचारले आहेत. 100% चान्सेस आहेत का हेच प्रश्न येतील? नाही, कोणीच देऊ शकत नाही 100% गॅरंटी. जर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे 5-6 निगेटिव्ह कॉमेंट्स आले त्याच्यातून मला खूप वाईट वाटलं बाळांनो. ठीक आहे. मला आज व्हिडिओ बनवायची इच्छा नव्हती, है ना. फक्त मागच्याच व्हिडिओमध्ये, आतापर्यंत कधीच आले नाही. अचानक मला नाही ठाऊक की कोणी सांगितलं तुम्हाला, है ना. 5 ते 6 कॉमेंट्स बघितल्या, मला व्हिडिओ बनवायची इच्छा नव्हती. आणि जर तुम्हाला असं करायचं तर मी व्हिडिओ बनवणार नाही बाळांनो, तुम्ही मला सांगून द्या, है ना, की सर तुम नाही आलं तर हे कर, आम्ही अनसबस्क्राईब करू तुम्हाला, आम्ही निगेटिव्ह कॉमेंट करू तुम्हाला. बाळांनो तुम्हाला बघायचं असेल व्हिडिओ नका बघू. ठीक आहे. पण जे बघताय, जे माझे विद्यार्थी आहेत, जे मला पहिलेपासून फॉलो करताय, ज्यांना इंग्लिश हिंदी मराठीमध्ये फायदा झाला, ते बघतील माझे व्हिडिओज, है ना. प्लीज या सगळ्या गोष्टींना नका हे करत जाऊ बाळांनो. मला वेळ नाही माझ्याकडे की या सगळ्या गोष्टींना एक्सप्लेन करायचा. मी सगळ्या गोष्टी डोक्याच्या बाहेर ठेवून हा व्हिडिओ बनवला, कारण मला माहिती आहे विद्यार्थ्यांचा मला फायदा करून द्यायचा आहे शेवटच्या क्षणी, है ना. आणि मला आता तुमची साथ नाही सोडायची. बाकीचे सगळे पेपर उरलेले आहेत, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे. आणि दुसरी गोष्ट, पूर्ण सीईटी उरलेली आहे, पूर्ण कॉलेजपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी उरलेली आहे. हे 1000 विद्यार्थी जर माझ्याकडे आहेत ना, जर हे 10 विद्यार्थी घाण करत असतील, हे 990 विद्यार्थ्यांवरती ना इफेक्ट होतो बाळांनो, है ना. प्लीज या गोष्टींना समजून घेत जा, है ना. तुमच्यासाठीच करतोय, इथं माझा काही फायदा नाहीये. ठीक आहे. आता फिजिक्स बद्दल एक गोष्ट बोलायची. फिजिक्सचा पेपर टफ येऊ शकतो, हे डोक्यात ठेवा, डोक्यात असू द्या. मे बी अशा गोष्टी होऊ शकतात तुमच्याबरोबर की पहिले काही प्रश्न टफ असतील, कारण फिजिक्सच्या पेपरमध्ये तशा गोष्टी घडतात बाळांनो. लास्ट इयरला पण घडल्या होत्या की पहिले काही प्रश्न टफ आले, विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स खचून गेला, त्यामुळे पूर्ण पेपर खराब झाला. हे तुमच्यासोबत पण होऊ शकतं. प्लीज या गोष्टींना थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. खचून जाऊ नका बाळांनो. आपण खूप अभ्यास केलेला, आपण सगळे एक्सपेक्टेड प्रश्न केलेत, आपण बेस्ट करणार आहोत बाळांनो. ठीक आहे. मी तुमच्या सोबत आहे, प्रत्येक क्षणी मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, तुमचा अभ्यासाला लागा. आता जेवढं सांगितलं तेवढं करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तुमचा सपोर्ट असला तरच. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.